आता पाहूया बातम्या विस्ताराने। संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज लोकसभा आणि राज्यसभेत अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित आहे। लोकसभेत आज कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे विधेयक सभागृहात सादर करतील। आयकर सुधारणा अध्यादेश 2026 ची जागा कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 घेणार असून त्यामध्ये डिजिटल व्यवहारांवर शुल्क आकारण्यास प्रतिबंध करणं आणि परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी कर सवलती देणं यासारखे महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत। राज्यसभेत आज ही महत्त्वपूर्ण विधेयकं चर्चेला येणार आहेत। राज्यसभेत जन्म आणि मृत्यू सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा होणार आहे। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि अयोध्येतील कथित दान चोरी प्रकरणी संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये काल विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। मात्र त्यापूर्वी विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यासंदर्भातील विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलंय। तर राज्यसभेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं गेलं। हे विधेयक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास अधिनियम 2026 मध्ये सुधारणा करणारं आहे।